नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असे काही नंदी आहेत जे नंदी आत्ता संबंध महाराष्ट्रामध्ये शंकरपट असो, बिनजोड असो, 3 फेऱ्याचं मैदान असो, जिकडे जाईल तिकडे दबदबाच आहे यांचा आणि त्यांचं नाव निघतंच. सुरुवात करूया आपण मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगापासूनच करूया. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आत्ता मुंबईमध्ये चालू सीझनचा पब्लिकचा बेताज बादशाह बिनजोडचा एक टॉपचा नंदी आहे हा. आणि या भुंगाचं सगळ्या वैशिष्ट्य माहीत आहे. दोन्ही खांदी पळतो, आतनं बाहेरनं चारही खांदी पळतो असा हा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा. तुम्ही बघितलं मुंबईमध्ये याला हरवणं एवढी सोपी गोष्ट नाही. आत्ता एक चालू सीझनचा बादशाह येतो आणि त्याच्या 3 फेऱ्याचं मैदान आत्ता काल झालं. त्या मैदानामध्ये गुलाल असतो ती पात्र झाला, फायनल नव्हता झाला, परंतु तुम्ही बघितलं 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो गुलाल खूप वेळा त्यानं मिळवला. 1 नंबरसुद्धा खूप वेळा मिळवलेला आहे. असा हा अंबरनाथकरांचा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. हा एक संघर्ष योद्धा म्हटलेलं तरी काय हरकत नाही आहे, कारण की तुम्ही बघितलं एक टॉपचा आनंदी त्यांच्या दावणीला आहे. आणि विठ्ठलनाथ तुम्हाला माहितीच आहे या गाडीवरती असतात ज्यावेळेस घाटावरती येतो त्यावेळेस, आणि चांगलं नियोजन होतं आहे. आणि हा एक चांगला एक महाराष्ट्रातला एक टॉपचा नंदी एक दोन्ही मैदानात म्हणजेच बिनजोडच्या आणि 3 फेऱ्याच्या मैदानात आपली कामगिरी करतो आहे आणि आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतो आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या भुंगाला. आता वळूयात आपण शॉटगन मेहरबान. हा मेहरबानसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मुंबईमध्ये सुद्धा बिनजोड पळतो आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा त्याचं वर्चस्व आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा त्याचासुद्धा पळ आहे. आणि सगळा महाराष्ट्र त्याचा पळ बघतो आहे कशा पद्धतीनं तो पळतो आहे. मुंबईमध्ये सुद्धा चांगल्या गाड्या पराभूत त्यानं केलेल्या आहेत आणि इकडे सुद्धा घाटावरती सुद्धा तो फायनलमध्ये राहतो आणि खूप सारे त्याचे नंबरसुद्धा आहेत 1 नंबरचे आणि गुलालसुद्धा खूप आहेत. आणि हा सुद्धा नंदी एक चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा पळ आहे तो दाखवतो त्याचा. आता वळूया आपण अवतार पवार यांचा अर्जुनबद्दल तुम्हाला माहिती आहे 1 कोटीची मागणी याला झालेली होती, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, आता माहीत नाही मला, परंतु तुम्ही बघितलं तो नंदी जो आहे तो मुंबईच्या बिनजोडमध्ये सुद्धा पळतो, तिथंसुद्धा जिंकतोय आणि इकडे सुद्धा तो जिंकतोय. बघा त्याचं कसं, म्हणजे तुम्ही बघितलं काय त्याच्याकडे पळ आहे, त्याच्याकडे काहीतरी खासियत आहे. परंतु काल तुम्ही बघितलं कंदूरच्या राजाने त्याचा पराभव केला, परंतु एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही. एक टॉपचा नंदी आहे तो सुद्धा आणि प्रत्येक मैदानामध्ये तो गुलाल असतोच. क्वचित एखादं मैदान जातं इकडे तिकडे, तर शेवटी टॉपचे बैल सुद्धा हरतातच. परंतु असो हा एक बिनजोडचा म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानातील एक बादशाह आहे आणि बिनजोडमध्ये सुद्धा पळतो. शंकरपटातलं एवढं मला काय तिकडचं माहीत नाही, तो पळलाय का नाही त्याच्याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आता असा कोणता नंदी आहे जो मुंबईमध्ये किंवा शंकरपट गाजवतो आणि इकडं सुद्धा तो पळतोय? कोण असा आहे? सम्राट, शाकीरबाईचा सम्राट, तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. शंकरपटामध्ये जे मैदानं होतात त्या मैदानामध्ये सुद्धा त्यानं नाव कमवलेलं आहे, त्याच्या मालकाचं नाव त्यानं केलेलं आहे आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो एक चांगला पळतोय. चांगला एक त्याचं नियोजनसुद्धा चांगलंच होतं आणि तो आत्ता एक त्यांच्या दावणीचा एक हुकमी एक आहे आणि तो एक गुरु आहे त्यांच्या दावणीतल्या. जेवढे नंदी आहेत, राजा असेल त्यांचा, बाकीचे सगळे वजीर असेल, बाकीचे टॉपचे किती असो त्यांच्या नंदीला, परंतु सम्राटमुळेच राजा उजडत आला आहे मला माहिती आहे. कारण की सम्राट जेवढी 7 सम्राट आता एक शहाणा बैल आहे, तो त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक शांत बैल, दोन्ही खांदी पाळणारा असा हा तो बैल आहे आणि तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. तो सुद्धा शंकरपटातला आणि आपल्या भागातला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये तो नाव करतो आहे आणि तो सुद्धा एक चांगला एक, मला असं वाटतं की तो सुद्धा एक टॉपचा नंदी मानला जाऊ शकतो दोन्ही मैदानात, शंकरपट आणि इकडच्या मैदानामध्ये. आता बोलूयात लखनबद्दल बोलायचं शब्द कमी आहेत. ज्या वेळेस इकडे येतो आहे त्यावेळेस 1 नंबर किंवा 2 नंबर यातच तो खेळतो आहे. बाकीचं तो क्वचित एखादी गाडी त्याची फॉल झाली तर म्हणतो मी तुम्हाला 1 नंबर किंवा 2 नंबर. श्रीनाथ केसरीपासून त्याचा एवढा पळ वाढला आहे, एवढाच पळतो आहे तो की सगळे बघतायतच, कारण की त्याचा वेग महाप्रचंड आहे, त्याला सगळीकडून स्पीड आहे. 3 फेऱ्याचा मैदान असू द्या, तळातनं मधनं तोंडाला, म्हणजे तो
खालनंच एवढं स्पीड ओढतो आहे की गाडी पुढनं कंट्रोलच होत नाही. म्हणजे बघा किती स्पीड आहे त्याला. खूप साऱ्या शुभेच्छा. लखंडा असंच मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतो आहे. चांगला नंदी आहे. शंकरपटातला तो एक नंबरचा बादशाह आहे आणि तिकडचं नाव त्याचं मध महाराष्ट्राला माहिती आहे. शंकरपटात एक त्याचं नाव घेतलं की थोडीशी लोक घाबरतातच, कारण की त्याचं पळणंच त्या पद्धतीचं आहे. आणि इकडे सुद्धा आपल्या भागात सुद्धा तो गाजतोय आणि तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. हा सुद्धा एक 2 फेऱ्याचा बादशाह आहे. 2 फेऱ्याचा म्हणजे तिकडचा शंकरपट आणि आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानाचा, म्हणजे हे म्हणून 2 फेऱ्याचा असं म्हटलं मी. आता बोलूयात आपण घोटच्या सर्जाबद्दल. त्यानं दाखवून दिलं आहे काल की संबंध महाराष्ट्राला की तो दोन्ही खांदी पळतोय. आणि तुम्ही बघितलं काल एक लखंड डाव्या खांदी उजव्या खांदी पळत नाही, लखंड डाव्या खांदी असला बैल पळतो. परंतु आता घोटच्या सर्जाचा बी डावाच खांदा आहे, परंतु उजव्या खांदी पळतो तो कधी कधी. परंतु काल एक धाडसी निर्णय केला आणि काल रेटरे धरण या मैदानामध्ये त्यांनी उजव्या खांदी जो आहे तो घोटच्या सर्जाला पळवला. आणि काय त्यानं दाखवून दिलं पब्लिकनं की खरंच तो पब्लिकला न घाबरणारा बैल आहे. मुंबईमध्ये त्याचा एक दबदबा आहे, त्याचा वेगळाच दबदबा आहे. आणि इकडे सुद्धा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दबदबा आहे. म्हणजे बघा, मी बैला असे मानतो, बैलांना असं मानतो की जे शंकरपटात किंवा मुंबईच्या 2 फेऱ्याच्या मैदानामध्ये म्हणजे बिंजोडच्या मैदानामध्ये तिकडं नाव आहे त्यांचं आणि इकडं सुद्धा नाव आहे त्यांचं. घोटच्या सर्जा चांगलं नियोजन होतं आहे. चांगली शुभेच्छा घोटच्या सर्जाला. आता वळूया मथुरकडे. बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आणि आहे, सलग 5 वर्ष या बादशाने गाजवलेले आहेत, गाजवतोय असा राहुल पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह. काल नाव जे आहे ते त्यानं दाखवून दिले की तो 3 फेऱ्याचा सुद्धा बादशाह आहे. राहुल दादांची ज्यावेळेस नाव त्यांचं प्रतिष्ठेला लागतं त्यावेळेस तो चांगलीच कामगिरी करतो आणि दाखवून देतो की संबंध महाराष्ट्राला की तो 1001 दावणीचा एक टॉपचा नंदी आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे त्याचा काय पळ आहे, कशा पद्धतीनं तो पळतो. आणि बिंदोडमध्ये सुद्धा त्यांचं एक दहशत आहे आणि तुम्ही बघितलं त्याला किती प्रेम मिळतं ज्यावेळेस घाटावरती तो येतो. खूप खूप सारं प्रेम मिळतं त्याला. आणि तो सुद्धा नंदी एक सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे. तो सुद्धा एक टॉपचा नंदी म्हणायला काय हरकत नाही. बघूया कसे होते काय नाही. आता बघूया आपण एक बकासूरकडे बोलूया. बकासूरच्या बद्दल एक अपडेट, महत्त्वाची अपडेट म्हणजे बकासूर अगोदर एक वेगळी शर्यत होती बकासूरची, परंतु आदत बसणं एक एवढं माहीत नव्हतं आपल्याला. त्यावेळेस तिकडं वेगळाच खेळ चालायचा. पुणे जिल्ह्यामध्ये घाटावरती ते पुकारायचे वेगळंच ती एक शर्यत वेगळी. आणि ही शर्यत तुम्हाला माहितीच आहे, या 3 फेऱ्याच्या मैदानाचा देव त्याला म्हटलं जातं आणि तो आहेच. त्यानं नाव कमवलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आणि कमवतो आहे सुद्धा, चांगलं कमवतो आहे. आणि बिंजोडचं ज्यावेळेस मुंबईचं मैदान असेल त्यावेळेस त्याचं नाव निघतंच. भले शर्यत एखादी 2 हारले असेल बकासूरने, परंतु तो जिंकलाय सुद्धा तेवढाच. आणि त्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे तर आहेच म्हणावं लागेल, कारण की तो जोपर्यंत पळतोय तोपर्यंत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एवढी लोक बघतायत, त्याच्यामुळेच बघतायत. आणि ज्यावेळेस तो थांबेल त्यावेळेस मला नाही वाटत की एवढी म्हणजे बैलगाडा शर्यत एवढी लोक बघतील की म्हणून. परंतु असो, बकासूर आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे. तो जो अजून तरी 4-5 वर्ष पळेल मला तर वाटते. गॅपने पळेल का होईना पण पळेल. बघूया कसं काय होते. हे होते माझे एक टॉपचे नंदी जे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी नाव केलेले आहेत. धन्यवाद.